खूप दिवसापासून क्रेविंग झाली होती गाजराचा हलवा खायसाठी. आम्हाला फ्रीजमध्ये तसंच पडून होते गाजरं खूप दिवस झालं, म्हणून मला करायला घ्यावं. तर इथं छान असं गाजरं ते खिसून घेतलं होतं आणि कढई गरम झाल्यानंतर 4 चमचे तूप टाकून घेऊन खिसलेले गाजरं टाकून घेतलं होतं त्याच्यामध्ये. 1-2 मिनटासाठी छान असं परतून घेतलं त्याला. मग ते परतल्यानंतर छान असं सुगंध येते तुपाचं ते शिजल्यानंतर. मग लगेच इथं दूध देखील टाकून घेतलं होतं. गरम दूध टाकलं होतं मी, थंड काय टाकलं नव्हतं. गरम दूध टाकलं होतं, जेवढं लागते तेवढंच टाकलं होतं. मग लगेच इथं दूध ते टाकून छान असं त्याला शिजोपर्यंत झाकून ठेवलं होतं 1-2 मिनटासाठी. मग 2 मिनटं झाल्यानंतर इथं दूध ते आटून गेलं होतं, म्हणून इथं साखर ते टाकून घेतलं होतं. तुम्ही बघू शकता. मग छान असं दूध ते आटलं होतं. लगेच इथं 4 चमचे साखर घेतलं होतं, त्याच्यापेक्षा जास्त मी काही घेतलं नव्हतं. जास्त मला गोड जात नाही त्यामुळं. मग इथं 4 चमचे साखर टाकून आणि तुम्ही पाहिजे तर ड्रायफ्रूट देखील टाकू शकता. पण मी काय टाकलं नव्हतं, फक्त सिंपलच केलं होतं. मला सिंपल खायला खूप जास्त आवडतं त्यामुळं. मग इथं साखर ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आणि 2 मिनटासाठी अजून थोडं वेळ झापून ठेवलं होतं शिजण्यासाठी. मग इथं छान असं शिजून रेडी होतं. तुम्ही बघू शकता. गॅस बंद केलं होतं मी. आता फक्त वाटीमध्ये काढून घ्यायचं होतं मला, ते सुद्धा काढून घेऊन मस्त एन्जॉय केलं होतं. चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय. रेसिपी आवडली तर ट्राय करा.